शुभ सकाळ अनुष्का. शुभ सकाळ. आजच्या व्हिडिओची सुरुवात खरंच खूप भारी झाली आहे बरं का, देवपूजेपासून. नाही तर कधी पण आपलं चहापासून सुरुवात असते, पण आज देवपूजेपासून चालू आहे. तरी पण अनुष्काचं अर्ध लक्ष त्या चहाकडेच आहे. गॅसवर चहा ठेवलाय तिनं. सगळं काम एकटीला करायचे असतात ना. तिकडे अंशू पण उठून बसलाय. मी पूजा आज करत बसले सकाळ सकाळ निवांत. सकाळ सकाळीच असते, पण आज कसं माहिती का, आज देव वगैरे सगळे घासून आज उठल्या उठल्या देवपूजेला लागली. नसताईचा अगोदर चहा वगैरे असतं मित्रांनो, नंतर जेवायचं बनवायचं, बनवणं झाल्यानंतर देवपूजेला लागायचं, नंतर जेवण करायचं, असं नियोजन असतं रोजचं. कधी कधी मी सुरुवातीला पूजाच करून घेते, पण आज देव घासलेत मी पितांबरीने, त्यांनी उशीर झाला मला असं म्हणते मी. ठीक आहे, चल चलू द्या तुझं लवकरात लवकर. मला चहा पण दे आणि बाहेर जायचंय मला, आवर पटकन. आज तू येणार फिरायला माझ्यासोबत? कुठे जाणार फिरायला मला तुम्ही? हा कुठे जाणार? चल कुठेतरी नेतो. आज पण जत्रा आहे. माहिती मला आज पण जत्रा आहे. हा 2 दिवस जत्रा असते मित्रांनो. काल गेलो होतो आम्ही चिवला घेऊन. आज बघू अनुष्काला घेऊन गेलो तर जाईल मी आज. चहा उष्टा करू नको अनुष्का. गोड आहे का बघितलं तुमचं लय असतंय. चहा आता चला या चहा घ्यायला. चला मी जातो आता अंशूकडे, तुम्हाला दाखवतो तो काय करतोय. इकडे बघा. ओ हे बघा, तो इथे खेळत बसलेला आहे. आणि काल आमच्या चिवनी बघा कसं मांडले. हे दिसतंय तुम्हाला? काय म्हणले? डिशुम डिशुम अनुष्का. अरे यार, तुमचे निस्ते दिवस वडा घालण्यातच जाणार आहे. उन्हाळा नाही पडले तुमचे हे काम चालू होते. आताच तू वडा केला होता स्वतः. तसं नाही, अगोदर तू वडा केला होता, तो पूर्ण खाऊन खाऊन संपिला तू, बरोबर. नंतर वैष्णवीच्या पण लग्नाचा वडा घातला, ते झाला. आता तू घरचा वडा घालेली परत. नेमका इतका सांडगा करून करायचं काय तुम्हाला? अरे किती खाती अनुष्का, काय तू पण. किती जणांना वाटलं का तू? किती जण आलते आपल्या घरी यायला सांग बरं? हा 1 अन 2 बोट करायला लागली. बघा आज परत अनुष्का वडा घालते राव मित्रांनो. कसं करायचं सांगा बरं? हा ते बी आज सावलीत बसून घरामध्ये बसून वडा घालायचा आहे. चालू द्या, चांगली गोष्ट आहे. सगळं उन्हाळा काम अनुष्काने आवरून घेतलंय बरं का. सगळं आवरून घेतलंय. आता राहिलाय हा लास्टचा महिना, मे महिना. याच्यामध्येच काय करायचं अजून करून घे. मग काय नाही, पावसाळा हिवाळा बसून खायचं काम आहे नुसतं. आणि बघा किती मोठा वडा केला आता. किती हा दादी आली का? आजी पण येते बोलली माझी, येईलच आता थोड्या वेळामध्ये. किती किलो आहे म्हणजे आज? अर्धा किलो 1 किलो? 1 किलोच्या आसपास. जाऊ दे खरं. एवढं करून घेते सावलीला वाचल्या आणि त्यानंतर बाहेर येऊन टेक वाचलं. कारण ते गच्चीवर पण इतकं कडक ऊन पडलंय भयंकर. वरती लय ऊन पडलंय. करायची लय हाऊस आहे, करायच्या टायमाला लय डोकं पिल्लू खेळत येतं, पण सगळं करून घ्यावा तुमच्या घरातली घरातच. पिल्लू पण आमचा लय सटवायला, लय 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 सटवायला, लय सटवायला आहे का नाही? हा लय 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 लय. एवढं नसतं करायचं, उलीचं करायचं असते. बस पिल्लू. वडा वाळू घातला आणि वाऱ्याने बघा कसा होऊन बसला मित्रांनो. काय होत ना, वाळला ते आता. मग तुला वारं सुटल्यावर कळत नव्हतं वरती यायचं. काहीतरी ठेवायला पाहिजे त्याच्यावर. त्या बघता सगळं हडकलं. बस खात. कोथिंबीर नाही टाकत मी. कोणाचं काय? हा मस्त झालंय का मॅडम?
त्यांनाच माहिती काय कोण साईड माहिती. आता झाला कामापुरता. तुम्ही त्या दिवशी वडा घातला. आज वडा 2 टाइम तिसरी टाइम पहिला माझा संपून गेला रे ना मावशी. खार घालायचा तसं काय तुम्हाला वड्याचा इतका वडा करू लागत सवास हा. सवास नाही लागत. बघा मित्रांनो वडा घातलेला मावशी पण आलेली इकडं. किती खायची मला गोबी सारखंच वाटलं लांबलं ते कधी आपण जेवायला हो गोबी नव्हती वडा होता माका. नेमकं सासू म्हणजे गप्पा काय चालतं रे. मला नाही माहिती गप्पा बोलत कुठल्या काय नाही चालू दे तुमचं. हिला विचारतो तुम्ही काहीतरी. तो डायनासोर कसा बघते त्यावर बघ ना अजून आपल्याकडे बघायला. आपण ज्यावेळेस लग्नाची खरेदी करायला जाऊ ना तेव्हा ड्रेस घेऊ सगळे. बस का सारखेच सगळ्यांना सारखेच घ्यायचे तर. हो होय पिल्लू घ्यायचं ना तुला पण. अय इकडे बघ घ्यायचा ना वैशू पप्पूच्या लग्नामध्ये ड्रेस. कसला घ्यायचा. याचा डाकू इकडे बघ की. अय जाऊ त्याचा मूड नाही माझ्याकडे बघायचा. खेळायला खेळू दे त्याला. आणि खेळ खेळ खेळ. काय म्हणली सांग आता. कुठं काय काय म्हणली. टी शर्ट नको. हा चला. अय वरती एवढं गार वारं सुटलं ना मित्रांनो. लय म्हणजे लय भयंकर गार वारं सुटलेलं आहे. कारण की थोडं आभाळ आलं होतं. पाऊस शक्यतो येईलच. थोडेफार ठेंब पण चालू झाले होते. आणि कसं दुपारी अनुष्कानं थोडी तूर वगैरे वाळू घातली होती इथं. त्यासाठी ते उचलून ठेवण्यासाठी आलो होतो मी. याच्यामध्ये बघा ही गहू पण आम्ही जसे तसे इथंच भरून ठेवलेले. जसे आम्ही शेतातनं गहू आणले होते मित्रांनो तसेच इथे पॅक करून ठेवले. अजून त्याला काही केलेलं नाही. थोडे दिवस ऊन वगैरे दिलं आणि तसेच इथं ठेवून दिले. काय झालं गड्या. तसेच जशात तसे आम्ही इथं ठेवलेले. आता ते गहू आम्हाला खाली न्यायचे बघा. मग कसं थोडे अजून 1-2 वेळेस वाळू घालावं म्हटलं त्यामुळे ते इथंच वरी ठेवलेले. खरंच इथं खूप भारी वाटते बरं का वातावरण वरचं. कारण की एवढं गार वारा वगैरे सुटलेलं आहे. आम्ही कधीच वरती झोपत नाही. कधीच नाही आजपर्यंत पण नाहीच म्हणायचं. खालीच असतो आम्ही सगळेजण. आणि 4-5 वाजता पण वरती यायला टाईम भेटत नाही. कारण कसं खाली दुकान वगैरे उघडी असते. किराणा दुकान आहे आमच्याकडे. मग ती खाली उघडून बसावं लागते. पप्पा गिरणीवर असतात आणि अनुष्का स्वयंपाकमध्ये बिझी असते. स्वयंपाक आणि ते लेकरामध्ये बिझी असते. त्यामुळे इकडे वर यायचा विषयच येत नाही. काहीतरी 4-5 वाजता निवांत तिकडे वर येऊन बसावं असं तसं वाटतं. आता खाली आमच्याकडे 2 बाज आहेत. त्यातली एक बाज आम्हाला इथं वरी घ्यायचे आणि स्पेशली इथं टाकून द्यायचे बघा ह्या साईडला. मस्तपैकी निवांत बसायचं. कधी पण आलं तर एकदम भारी वाटेल. आणि खरं सांगतो ज्यावेळेस घर बांधायला चालू केलं त्यावेळेस स्वप्न भरपूर काही होते. इथं गार्डन वगैरे करू असं करू तसं करू. पण मित्रांनो ते काही करणं झालेलं नाही आहे. खूप काही विचार केला होता. या साईडला आपण पत्रे वगैरे मारू. इथं टेबल वगैरे टाकू बसण्यासाठी. भरपूर काही नियोजन केलं होतं पण ते करणं झालं नाही. हळूहळू तसं करून घेऊ आणि बघू झालं तर नक्कीच करू. सध्या तर काय शक्य नाही आहे. कारण कसं पैशाच्या पण खूप अडचणी चालू आहेत सध्या. कारण घराचं काम झालं त्यानंतर बाळाचं बारसं वगैरे भरपूर काय अशा गोष्टी घडल्या. त्यामुळे पैशाची थोडी अडचण आहे. त्यामुळे ही गोष्ट आहे मागे ठेवलेली आहे. चला गाईज मी जातो खाली आता. कारण ठेंब पण तुटायला लागले. तिथे थांबणं काही शक्य नाही आहे सध्या. हे झाकून ठेवण्यासाठी मी आलो होतो. आता जातो मी खाली.